ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। पुण्याचे राजकारण तापले। दंगेकरांच्या व्हिडिओ बॉम्बनं भाजपचं टेन्शन चांगलंच वाढलं। पहा नेमकं काय प्रकरण घडले। पुणे महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊन थांबलाय आणि अशातच शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलेले गंभीर आरोपामुळे पुण्यात भाजप आणि महायुतीच्या अडचणी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात समोर आलेल्या या प्रकरणामुळे भ्रष्टाचार, पैसा आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले। पुणेकरांच्या घामाचा पैसा महापालिकेतून लुटून तो डान्स बारमध्ये उधळला जात असल्याचा खळबळजनक दावा रवींद्र धंगेकर यांनी केलाय। महायुतीतील काही नेते आणि उमेदवार पुणे महानगरपालिकेच्या निधीचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत धंगेकर यांनी थेट भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केलाय। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुणेकर नागरिक आता मतदानातून योग्य धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करत लाडकी बहीण योजनेवरून सवाल उपस्थित केलाय। महिलांचा सन्मान करण्याच्या गप्पा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचेच उमेदवार डान्स बारमध्ये महिलांवर पैसे उधळताना दिसतायत असा आरोप त्यांनी केला। डान्स बारमध्ये पैसे उधळून तिथल्या महिलांना लखपती दीदी बनवत आहात का असा खोचक सवाल करत त्यांनी सरकारच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे। संस्कृतीचे दाखले देणारे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही धंगेकरांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांच्या पक्षात अशी चारित्र्यहीन पिल्लावळ कशी वाटते याचे उत्तर त्यांनी पुणेकरांना द्यावे असे आवाहन त्यांनी केले। अशा लोकांमुळे संपूर्ण पक्ष बदनाम होऊन नैतिकतेच्या गप्पा केवळ दिखावा असल्याचा आरोपही धंगेकरांनी केलाय। भाजपाने उमेदवारी देताना चारित्र्यहीन लोकांसाठी जणू वेगळे आरक्षणच ठेवले असल्याचा आरोप करत धंगेकरांनी महापालिकेच्या टेंडरमधील पैशांवर बोट ठेवले आहे। प्रचार प्रमुखच जर महापालिकेचा पैसा डान्स बारमध्ये उधळत असेल तर अशा उमेदवारांकडून शहराच्या विकासासाठी काय अपेक्षा ठेवायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला। हे लोक बाहेरून गोड बोलतात पण आतून पालिकेची तिजोरी उधळण्याचे काम करत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलाय। पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड संपवण्यासाठी पुणेकरांनी जागरूक होण्याची वेळ आल्याचं धंगेकर म्हणताय। पुणेकर हे सर्व पाहत असले पण आता मतदानाच्या माध्यमातून आपला तिसरा डोळा उघडण्याची गरज आहे। भ्रष्टाचार मुक्त आणि स्वाभिमानी पुण्यासाठी मतदान करा असं आव्हान त्यांनी केलंय आणि जनतेकडे फैसला सोपवलाय। एकूणच धंगेकरांच्या व्हिडिओमुळे मात्र राजकारणात उलटसुलट चर्चेला उधाण आलंय।